आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याचं कळतंय। माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाटा या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। जवळपास 4 किलोमीटरपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली आहे। कोकणातून मुंबईच्या दिशेने येताना पर्यटकांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय। मुंबईकर जेव्हा पुण्याच्याकडे जातात आणि सुट्ट्या संपून पुण्यातून किंवा कोकणातून परत येतात, त्या दरवेळेला म्हणजे रविवारी दुपारनंतर कोकणातून येणारा रस्ता असो किंवा पुण्याकडून इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, असं गेल्या काही काळापासून सातत्यानं दिसतंय। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण यासह महाराष्ट्राच्या राजकारणातल्या, समाजकारणातल्या आणि तुमच्या आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या बातम्या घेऊन येतोय माझा सहकारी विशाल। धन्यवाद मिलिंद। आत्तापर्यंतच्या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींबद्दल। यापुढे देखील आपल्याला वेगवान स्वरूपातल्या घडामोडी असतील, काही दिवसभराच्या घडामोडींवरचे स्पेशल रिपोर्ट असतील। म्हणजे भले आज रविवार असला तरी घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसत आहेत। अगदी मस्साजोग प्रकरणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आता चौकशी पुढे जाताना दिसते, 2 आरोपी सापडलेले आहेत, एक आरोपी जो तो फरार आहे त्याचा शोध घेतला जातोय, त्याबद्दल देखील आपल्याला अपडेट जाणून घ्यायचं आहे। पण त्यापूर्वी एक नजर आपण टाकणार आहोत हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी मागितले गेले, त्यापैकी खंडणीसाठी 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। अजितदादा आधी असे नव्हते, दादा तुमच्या पाया पडतो, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, सुरेश धस यांची मागणी। देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड खंडणीखोरच, खासदार बजरंग सोनवणेंचा वाल्मिक कराडवर आरोप। एसआयटी मधील अधिकारी वाल्मिक कराडसाठी काम करतात, जितेंद्र आव्हाड यांचे सोशल मीडियाद्वारे गंभीर आरोप, अधिकाऱ्यांचे फोटोही केले पोस्ट। बीड प्रकरणी आरोपींना कुणीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, दादागिरी करून हप्ते गोळा करणाऱ्यांवर ही जरब बसवणार। दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 फोन येतात। धमक्या देणारे हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते, पत्रकार परिषदेत अंजली दमानी यांचा आरोप। भाजप आमदार सुरेश धसांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर, अजितदादांबद्दल गरळ ओकणाऱ्या धसांना कोण रोखणार, मिटकरींचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थक आक्रमक, पोलीस ठाण्यात मुंडे समर्थकांचं आंदोलन, बजरंग सोनवणे सुरेश धसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। भोजनालयातील मोफत जेवणामुळे शिर्डीत वाढली भिकाऱ्यांची संख्या, साईबाबा संस्थाने मोफत जेवण बंद करून तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा, सुजय विखेंनी केली मागणी। कोरेगावमध्ये कोयत्याचा धाक दाखवून मनी ट्रान्सफर ग्राहक सेवा केंद्रात दरोडा, 4 अटक, 1 फरार। नागपूर रेस्क्यू सेंटरमध्ये बर्ड फ्लू मध्ये 3 वाघ बिबट्यांचा मृत्यू। नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा करत थेट मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात एप्रिल-मे दरम्यान झाल्याचं सांगत मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर खंडणीची बैठक झाल्याचं म्हटलं जात आहे। धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीचे अधिकारी अल्ताफ तांबोळी, शुक्ला यांची वाल्मिक आणि नितीनची बैठक झाली आणि यावेळी 3 कोटींची डील झाली। आका बोलले 3 कोटी द्या, त्यापैकी खंडणीसाठी 2 कोटींची डील झाली, असा खळबळजनक आरोप धस यांनी केला। त्याच्यामुळे सुरेश धस आता एका पाठोपाठ एक खळबळजनक आरोप करताना दिसत आहेत। त्यांनी असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडेंच्या सातपुडा या निवासस्थानी अवादा कंपनीचे
अधिकारी अल्ताफ तांबुळी शुक्ला यांची वाल्मिक आणि नितीन बरोबर बैठक पार पडली आणि त्यामध्ये 3 कोटींची मागणी करण्यात आली, ज्या 2 कोटी कबूल करण्यात आले. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर, त्याचं नाव आहे 7 पुडा. या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. कितीला? आता क्या बोले? 3 करोड़ लेके दो. क्या होना? 3 करोड़ होना. अजून बी धनु भाऊ, अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असतान. 60,000 फुटावरले खाली उतरा. या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड़ में फाइनल, बाद में 2 करोड़, 50 इलेक्शन में. अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा. तुम्ही मस्ता जोगला गेला. काय दोष आहे आमच्या संतोषचा? अजित दादा असा नव्हता रे. अजित दादा तुझ्या पाया पडतो. तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकले? हे जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे. अरे बाबा, हे 7 पुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल. पुण्यातील जनआक्रोश मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. मोर्चाला संबोधित करताना आमदार सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आमदार सुरेश धस यांनी पुण्यातील मोर्चातही त्यांची भूमिका कायम ठेवली आहे. नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालूबाबा यांनी केलेलं आहे. आणि वालूबाबांचे म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही, हे नम्रपणे या ठिकाणी अकाउंट सापडलेत वालूबाबाचे. 100 अकाउंट सापडलेत. 50 अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी जाती. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो,